उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी वेणुगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊया। त्यांनी पत्रात असं म्हटलंय की श्री वेणुगोपालजी नुकत्याच पार पडलेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीत आमदार प्रज्ञा सातव यांनी केलेल्या कृतीबद्दल मी गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी पत्र लिहित आहे। कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या हिताच्या विरोधात काम केलं असल्याचे निदर्शनास आले आहे। या निवडणुकीत त्यांनी पक्षाने दिलेल्या सूचनेप्रमाणे काम केलं नाही। त्यांनी पक्षाच्या व आघाडीच्या विरोधात जाऊन वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला। त्याचबरोबर त्यांनी पक्षातील कार्यकर्ते तसेच समर्थकांमध्ये मतभेद पसरवण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यांनी आघाडीच्या कुठल्याही रॅलीमध्ये किंवा प्रचारात सहभाग घेतला नसल्याचं दिसून आलं। याचाच अर्थ त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरोधात काम केलं। महाराष्ट्रात इंडिया आघाडी अखंड ठेवण्यासाठी आमदार प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीत केलेल्या गैरवर्तनाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे। नेमका प्रज्ञा सातव यांनी केलेल्या विरोधकाचा कळमनुरी मतदारसंघात किती प्रभाव पडला हे आपण जाणून घेऊयात। हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रज्ञा सातव यांना तिकीट न मिळाल्यानं मोठी नाराजी बघायला मिळाली होती आणि कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला होता। त्यांनी आपले राजीनामे जे आहेत ते प्रदेशाध्यक्षांकडे सोपवले होते। मात्र असं झाल्याच्या नंतरही प्रज्ञा सातव ज्या आहेत त्या कुठेही दिसून आल्या नाही। नागेश पाटील अष्टीकर यांना कळमनुरी विधानसभेत पडलेले मतदानाची आकडेवारी आपण जर बघितली तर नागेश पाटील अष्टीकर यांना कळमनुरीतून 84,120 एवढं मतदान झालं। तर बाबुराव कदम कोळीकर जे शिवसेनेकडनं मैदानात होते त्यांना कळमनुरी विधानसभेमधनं 63,100 एवढं मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळाले। म्हणजे एकीकडं प्रज्ञा सातव आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना विरोध केल्याच्या नंतरही नागेश पाटील अष्टीकर यांना कळमनुरीमधून लीड मिळाली। असं असताना देखील नागेश पाटील अष्टीकर यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। विजयानंतरही नाराजी व्यक्त केल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। आता प्रज्ञा सातव ह्या कळमनुरी विधानसभेमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विरोध होत असल्यानं आता पुढची जी येणारी निवडणूक आहे ती प्रज्ञाताई सातव यांच्यासाठी कशी असणार आहे। त्या पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर त्या विरोधी पक्षात जाणार का, अपक्ष लढणार का, याच्या चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत। आता नेमकं या पत्राच्या नंतर काँग्रेसचे नेते वेणुगोपाल प्रज्ञा सातव यांच्यावर काय कारवाई करतात आणि नागेश पाटील अष्टीकर यांनी लिहिलेल्या पत्रानं काय प्रभाव पडतो हे बघणं निश्चित महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबईत।